ओ आक्रमक गोलंदाज, चांगला चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि पंचांनी हा खराब दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, त्याच्यामुळे हा चेंडू खराब आहे. थोडा उसली दिलेला चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून गेलेला आहे, त्याच्यामुळे हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विनीत गोलंदाजी करण्यासाठी तयार. आणि हा नो चेंडू म्हणजे फ्री हिट आता प्राप्त होणार आहे. दोन्ही खराब चेंडू स्वैर चेंडू टाकलेले आहेत ते विनीत मडवी आणि पहिला चेंडू व्हाईट टाकला होता, दुसरा चेंडू हा नो चेंडू टाकलाय, त्याच्यामुळं फ्री हिटचा इशारा येतोय पंचांकडून. धाव संख्या जाऊन पोहोचते 15च्या घरात. 2 बाद 15. हो खूप चांगला चेंडू, आता खोलवर टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने मात्र पाठवलेला आहे. तिथे एक धाव तर पूर्ण झालेली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 17च्या घरात. 2 बाद 17. विनीत मडवी याचा हा पहिला चेंडू, खूपच चांगला चेंडू टाकला होता, खोलवर टाकलेला चेंडू पण फलंदाजांनी बघितला आणि त्या दिशेला मात्र त्यांनी फाईन लेगच्या दिशेला त्यांनी मात्र तो खेळून काढला, त्याच्यावर 2 धावा पूर्ण. हो पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे, बॅटकट आहे आणि 1 धाव पळून पूर्ण होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 18च्या घरात. 18 धावा फलकावर लागलेल्या आहेत. आणि हा नो चेंडू आहे. दुसरा खराब चेंडू टाकलेला आहे. 20 धावसंख्या धाव फलकावर लागलेली आहे. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या मात्र 20. पहिल्या षटकामध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज. 2 फलंदाज बाद केले, रोहित घरत आणि सेकंड रोहित घरत असे 2 फलंदाज बाद केले होते. हो आता मात्र खूपच चांगला चेंडू आणि फलंदाज बाद होता वाचलेला आहे. सुशांत हा आता बाद झाला असता, परंतु त्याचं नशीब चांगलं आहे. आज त्याला हनुमंताचा आशीर्वाद आहे असं वाटतोय की विनीतच्या हातामधून हा चेंडू निसटला आणि थोडासा वरून गेला, नाहीतर नक्कीच विनीतचा चांगला नेम आहे आणि त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. सुशांत खेळण्यासाठी तयार. हो आणि हा बोल्ड बघा, अतिशय आक्रमक गोलंदाजी विनीत याची आणि सुशांतला त्रिफला करून टाकतोय. एसटीची आपले स्टंप उडवते तो मात्र विनीत. धाव संख्या झाली 21. 3 बाद 21 अशी धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे. ओ अतिशय चांगला चेंडू कट केलेला आहे. 1 धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. दुसरी धाव खतरनाक होऊ शकते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव सहज पूर्ण. अशा प्रकारे या चेंडूवर मात्र मिळतात 3 धावा पळून पूर्ण काढलेले आहेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 3 बाद 24 वर. खूप चांगली गोलंदाजी आता मात्र विनीतच्या द्वारे बघायला मिळतोय. विनीत मडवी अतिशय चांगली गोलंदाजी करते. सुशांतला त्याने बाद केलेला आहे. 2 चेंडू अगोदर त्यांनी खराब टाकले, परंतु त्याच्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये सुधारणा करून देतोय. ओ
आता सुद्धा एक अतिशय चांगला चेंडू टाकलेला आहे. यष्ट्याना थोडासा जवळून जाणारा हा चेंडू आणि हा षटक संपलेला आहे असे पंच जाहीर करतात. धाव संख्या जाऊन पोहोचते 25. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 12 चेंडू मध्ये 25 धावा. 3 फलंदाज त्यांचे मात्र बाद झालेले आहेत. आता मैदानावर आहे तो साहिल आणि सूरज. सूरज वैयक्तिक 3 या धावेवर खेळतोय तर साहिल 7 धावेवर खेळतोय. बघूया आता तिसऱ्या क्रमांकावर मात्र गोलंदाजी करण्यात येतोय अलंकार घरत. अतिशय वेगवान गोलंदाज आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज चिर्ले संघाचा एक आक्रमक गोलंदाज म्हणून याची गणना या चिर्ले गावामध्ये होतोय. तोच आता या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघूया. हा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजाला काही समजलेलं नाही, फलंदाज चकतोय हुकतोय. धाव संख्या मात्र स्थिर आहे 25. हा डेड चेंडू. अलंकार पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फलंदाज आहे साहिल. फुलटॉस चेंडू, फुल टोल वसूल केलेला आहे. फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे आणि हा षटकार. ठाकूर साहेब जर फुलटॉस चेंडू टाकला तर त्याचा परिणाम काय होणार आहे ते तुम्हाला या ग्राउंडवर माहिती आहे. ग्राउंड थोडासा धावांचा ग्राउंड आहे. हा पाटील साहेब हॅलो. यष्टिका रक्षकांना आपलं काम चोख बजावलंय आणि फलंदाज बाद होतोय. मंद गतीनं धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. खऱ्या अर्थानं ज्या धावा बनवायच्या आहेत त्या जमवायच्या, ज्या फायटिंग स्कोर उभारायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे रबरी बॉल स्पर्धा आहे आणि रबरी बॉल स्पर्धेमध्ये आपल्याला किती धावांचा आपला आकडा गाठायचा आहे ते गाठण्याचा प्रयत्न करत असताना मात्र एक वीर मात्र लढताना बुरजावरून कोसळला जात आहे. आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाने मात्र आता मात्र चांगली मुसंडी मारली. दरम्यान पुढचा चेंडू दरम्यान थोडासा कार्पेट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज पकडतोय अलंकार आणि धावसंख्या मात्र धावसंख्येला आळा घातलाय. धावसंख्येला लखवा मारल्यासारखी धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 31. तिसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या 31 फक्त. फुलटॉस चेंडू नक्कीच फायदा उचलणार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या वरून. षटकार. वरून दे धक्का आणि घे छक्का म्हणत एक धक्का दिलेला आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाला. शेवटच्या चेंडूवर अलंकारावर मारलेला हा षटकार आणि या षटकारात आता आपला धावसंख्येला थोडासा आकार येण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचलेली ती 37. 18 चेंडूंचा सामना केला. 18 नाणेफेकीचा कौल लागतोय आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाकडे. प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय अचूक ठरत असताना मात्र शेवटच्या चेंडूवर तडा घालवला गेला त्या अलंकार याच्या आणि अलंकार याच्या शेवटच्या चेंडूवर मारलेला दणदणीत खणखणीत हा षटकार.
बघूया येणारा चौथा गोलंदाज साईनाथ ठाकूर. साईनाथ ठाकूर पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्म विकेटचा मारा करणारे समोर सज्ज येतो फलंदाज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मारल्या खंडित असा चौकारवर पाऊस चेंडू सीमा साहिलच्या ऑप्शनच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला परंतु चाणक्य असणारा फलंदाज कोणती चूक न करता मिळालेल्या संधीचं सोनं करायचंय आपल्याला, कारण धाव संख्या कमी असताना मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करताना पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि पहिला चौकार मिळतोय. पुण्यात ब्लॉक करून टाकला चेंडू, ओरपीच चेंडू, दे धक्का घे छक्का. सूरजने आता मात्र आक्रमक असा पवित्र स्वीकार बघितलं. साहिल गोलंदाज झाला, चौथा गोलंदाज आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक असताना आता प्रकारे मात्र सुरुवात जी केली ती जी सूरजनं ज्यानं तुफान हल्ला केलाय, एक चौकार आणि एक षटकार आणि खेळतोय सुरेख अशी फलंदाजी. पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेतोय, शॉर्ट फाईनलेकडे चेंडू मारतोय, पाहता पाहता चेंडू शॉर्ट फाईनलेकडे जातोय, चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, फील्ड करेपर्यंत मात्र एक धाव मिळते संघाला आणि एका धावाने संघ पुढे सरसावतोय 48च्या घरात. शेवटचा षटक चालू आहे. साईनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कवर आहे. धाव संख्या झाली ती 48. हो, अतिशय आक्रमक फटका बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धाव फक्त मिळते एकच, धाव संख्या जवळ पोहोचतंय 49. बघूया अजून एक धाव दूर आहे 50 होण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, म्हणजे या पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. ओ, अतिशय आक्रमक फटका आणि हा खणखणीत षटकार. पंचावन्नशी धाव संख्या धावफलक करायला लागलेली आहे. खणखणीत षटकार मारला होता. आता बघूया शेवटचा चेंडू, खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. पंचांचे हात जमिनीला समांतर येतात. पंच संदीप पाटील एक क्वालिफाईड पंच, ज्यांची डिग्री त्यांनी ऑस्ट्रेलियावरून घेऊन आलेले आहेत आणि विमानामधून ते उतरले, डायरेक्ट त्यांनी उडी मारली जासेवर, असे आमचे पंच. ओ, चांगला फटका. नक्की एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का बघूया. आणि तिसरी धाव घेता घेता मात्र फलंदाज बाद होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 58 ना, 58 आणि 59 धावांचं आव्हान दिले. पंतांना पाणी बिनी घेऊन जा, थंड करा थोडेसे. चला, पहिली इनिंगचा खेळ संपलेला म्हणजे 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये 58 धावा पूर्ण केलेल्या आहे. 59 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाच्या समोर. बघूया सूरज पाटील, वाघविलीचा वाडा, आयकॉन खेळाडू आहे, अतिशय आक्रमक खेळाडू. बघूया तर धाकटीजोई संघाची गोलंदाजी सुद्धा एक भेदक गोलंदाजी आहे. रोहित घरात एक आक्रमक गोलंदाज आहे त्यांच्याकडे. साहिल खानावकर, नावडे साहिल
साहिल एक आक्रमक असा गोलंदाज आहे, तर सुशांत मुकल एक आक्रमक फलंदाज, असे दोन आयकॉन त्यांच्या टीम मध्ये आहेत. तर धाकटी संघाची गोलंदाजी खूप आक्रमक आता ठरेल, कारण तर रोहित एक आक्रमक गोलंदाज आहे त्यांच्याकडे, म्हणजे जो या उरण पनवेल पंचकोशीमध्ये एक नावाजलेला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल, की ज्याच्या नावावर आतापर्यंत मला वाटते 6-7 बाईक असतील. किती 6 का 7 आहेत? 6. गेल्या हंगामामध्ये एकदम आक्रमक म्हणजे खेळाडू रोहित, गोलंदाजी फलंदाजी आक्रमक गोलंदाजी करायचा. बघूया सोम मडवी यांचे आगमन आणि विनीत मडवी आमचे खंबे समर्थक. जतीन सॉरी, विनीत मडवीचा भाऊ आहे ना, त्याच्यामुळे थोडासा हे होतो, जम्बलिंग होतो. मराठी ही आपली भाषा आहे आणि आगरी आपली जात आहे. कास्ट सर्टिफिकेट काढून आणलेला आहे. सूरज आणि निर्दोष घरात सूरज पाटील आयकॉन खेळाडू आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाचा, तसेच चिर्ले संघाची पूर्ण धुरा घेऊन आलेला तो निर्दोष घरात आक्रमक फलंदाज. दोन्ही कशा प्रकारे सुरुवात करतात. 59 धावांचं आव्हान आहे त्यांच्या डोळ्यासमोर. पंचांनी सामना स्पीडअप करायचा आहे. तर याच्या नंतर होणारा सामना आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि संकेत स्पोर्ट गावदेवी साई. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे येऊन नाणेफेक करायची आहे. जर 2 षटक झाले, 2 षटक संपल्यानंतर जर दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आले नाही तर सामना हा 3 षटकांचा खेळू. आणि जर एक कॅप्टन इथं उपस्थित झाला आणि दुसरा कॅप्टन जर आला नाही तर नाणेफेकीचा कॉल जो कॅप्टन इथं उपस्थित आहे त्याला देण्यात येईल. तरी दोन्ही संघांना विनंती आहे लवकर लवकर या, इथे नाणेफेक करून घेऊ या. दोन षटक संपल्यानंतर मात्र हा निर्णय कंप्लीट देण्यात येईल. जर दोन्ही संघाचे कर्णधार आले नाही तर हाच निर्णय इथे लागू करण्यात येणार आहे. तर सार्थक घरात चांगले चेंडू, 3 चेंडू त्यांना तपसायला देस, त्यांची सोनोग्राफी करू दे, एक्सरे करू दे, काही करायचं ते करू दे. 3 चेंडू देस त्यांना, त्यांचं ऑपरेशन करू दे, सर्जरी करू दे, काय करायचं त्यांना 3 चेंडू देऊन ठेव आणि ते तपासून घे आणि त्यांना लॅब मध्ये ठेव थंड करीत. आणि आमचे डीजे मास्टर पंकज माली आणि स्पर्श करत यांचे आगमन झालेले आहे. चष्मा लावलाय, त्यांच्या बाईचा फुकट आणलेला दिसतंय आणि आयुष्याला आता उजाडलाय का काय समज नाही. सामना 2 संपलं. बॅनर घेतात. ओके चला, माफी असावी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बॅटला चाटून जातोय आणि 1 धाव पूर्ण. सूरज याला जोरात मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटला काय, बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू येत नाही आणि बॅटला चाटून जाणारा हा चेंडू आणि 1 धाव पूर्ण करते. बघा निर्दोषी स्टाईल बघा. पहिला बॅटला खेळून घेतलाय त्यांनी. ओ खूपच चांगला चेंडू, एकदम खोलात टाकलेला चेंडू. फलंदाजाला मारण्याचा प्रयत्न केला होता निर्दोषने, परंतु अतिशय सुंदर चेंडू होता त्याच्यामुळं 1च धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 2. सूरज आणि निर्दोष अशी जोडी मैदानावर. अतिशय खोलवर सर्व चेंडू ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न करतोय. ठाकूर साहेब असा गोलंदाज आहे की ब्लॉक होलचा बादशाह म्हटलं जाईल हा साहिल. नावडे संघाच्या वतीने खेळत असतो नेहमी, परंतु आज आयकॉनच्या स्वरूपात मात्र धाकटी संघाच्या वतीनं गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. एकदम ब्लॉक होल चेंडू टाकण्याचा त्याचा विक्रम आहे. अतिशय नावाजलेला गोलंदाज या पनवेल उरण पनवेल कोशीमध्ये. आता फुलटॉस चेंडू, सूरज काय सोडणार नाही. फुलटॉस चेंडूचा फुल टोल वसूल करणार आणि हा षटकार. या
चिर्ले चॅलेंजर ट्रॉफी च्या माध्यमातून आमचे यांना भावपूर्ण श्रद्धांजली मयूर ठाकूर दुतुम तसेच स्वर्गीय आनंद मडवी तसेच स्वर्गीय श्यामचंद्र मडवी तसेच स्वर्गीय मेघनाथ श्रीराम मडवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून। बघा अतिशय आक्रमक गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून, फलंदाजी सुद्धा त्यांनी चांगली केली आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली। धाव संख्या जाऊन पोहोचते 12च्या घरात। एक षटकार त्यांनी खाल्लेले ठाकूर साहेब। नक्कीच माली साहेब, खऱ्या अर्थानं सुदेश स्पोर्ट्स आयोजित चिर्ले चॅलेंजर ट्रॉफी 2025 तर्फे खऱ्या अर्थानं जे वीर आमचे ज्याने या चिर्ल्याचा निरोप घेतलाय, खऱ्या अर्थानं स्वर्गीय आनंद मडवी, स्वर्गीय श्यामचंद्र मडवी आणि स्वर्गीय मेघनाथ मडवी, खऱ्या अर्थानं मडवी परिवारातील हे 3 हिरे चिर्ले गावातून अक्षरशः खऱ्या अर्थानं चिर्ले गावावर जेव्हा 3 वीर गेले, शोककला पसरली आणि दुतुम गावचा तरुण मयूर ठाकूर, दयानंद मडवी यांचा भाचा, खऱ्या अर्थानं हा सुद्धा एक तरुण खेळाडू यांनी सुद्धा ज्या दिवशी या आपल्या जगाचा निरोप घेतला, खऱ्या अर्थानं दुतुम गावावर सुद्धा शोककला पसरली गेली। तरुण मुलं आपल्याला सोडून जात आहेत। दरम्यान पुढचा चेंडू जोरदार विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या मध्ये येत नाही आणि चेंडू जातोय कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने जातोय। एक परंतु पळण्यात मात्र चपलागिरी करणारा आमचा चिर्ले गावचा खऱ्या अर्थानं एक हुकमी हक्का पण निर्दोष घर यांच्याकडे पाहिलं जातं। जो पण निर्दोष घर खेळपट्टीवर आहे, कुठेतरी धावांचा आकार बदलता राहणारच। एक भरपूर अनुभव ज्याच्या खांद्यावर आहे, तोच निर्दोष घरात खेळपट्टीवर सज्ज आहे। तर त्याच्या जोडीला असणारा नवीन फलंदाज सूरज, सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू फॉलो थ्रू मध्ये पकडतोय, गोलंदाज थांबवतोय निर्दोष घरातला, धावांची रणमशीन ज्याला म्हटला जातो त्या निर्दोष घरातला थांबवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज। स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र चेंडू पकडतोय, पुन्हा राईट आर्म राऊंड द विकेटचा मार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याचा प्रयत्न, ओव्हर द विकेटचा मारा करतोय। दरम्यान चेंडू पुन्हा एकदा स्टँडवर आदळला जातोय, परंतु सुरक्षित दोन्ही फलंदाज क्रीजवर। भूमिका क्रिकेट संघाचा संघनायक टॉसचा बॉस बनायचा आहे, 2 संघांनी यायचं आहे। भूमिका स्पोर्ट्स चिर्ले भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि संकेत स्पोर्ट गावदेवी साई दरम्यान जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग, उंची जास्त लांबी कमी असा फटका आणि निर्दोष घरात मात्र पॅव्हलियन कडे परत। तुम्ही म्हटलं की उंची जास्त होती, लांबी कमी होती, फटका मारण्याचा जबरदस्त प्रयत्न होता, चेंडू होता काऊक कॉर्नर रिझन मध्ये, परंतु ताकद कुठेतरी कमी पडली आणि निर्दोष घरात सारखा मोहरा मात्र घरात डीजे। करून पॅव्हलियन कडे परततोय असं वाटलं होतं, घरचं मैदान होतं, घरच्या मैदानावर निर्दोष घरात काहीतरी करामत कर, परंतु गोलंदाजाला मी महत्व देईन ज्या गोलंदाजानं निर्दोष घरात साठी टाकलेला जबरदस्त चेंडू होता, 5वा चेंडू होता आणि भूमिका क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकले, टॉस का बॉस बन गया है भूमिका क्रिकेट संघ। घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकला संघ काय निर्णय घेतोय बघायचं आहे। तत्पूर्वी मात्र गोलंदाज रोहित यानं मात्र जबरदस्त चेंडू टाकून एक निर्दोष घरात सारखा मोठा फलंदाज गारत धावसंख्या धावपटलावर लागलेली ती 16। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, कॉटन बॉल होण्याची सुवर्ण संधी मात्र
जडून बसतोय तो गोलंदाज, सुरेख फेकी, तेवढीच चांगली फेकी, सुशांत मोकल मात्र चेंडू पकडतोय, मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह दिला गेला नाही आणि मोह मात्र तिथेच आवरला गेला, थांबवला गेला की बाबा रे, धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करणं, ही आत्महत्या नकोय आपल्याला, आपल्याला थांबणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या फक्त धावपटलावर बनवायची आहे, ती फक्त 58 धावा उभारले आणि 59 धावांचं आव्हान आहे आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाकडे. मात्र एक वीर मात्र निर्दोष घरात सारखा मात्र माघारी परतल्यानंतर दडपण येतोय की काय बघायचंय, कारण 59 धावांचा पाठलाग करताना मात्र उरलेले दुसरं षटक, 2 षटकांचा खेळ संपते, 2 षटकामध्ये धावसंख्या उभारली ती फक्त आणि फक्त 17. कोणाला मिळतोय खतरा हे येणारा काळ सगळं, कारण 2 षटकांचे 12 चेंडू मध्ये फक्त आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाने फक्त 17 धावा जमवल्यात. 59 धावांचं उद्दिष्ट आहे, पाठलाग आहे, करायचं आहे, काय करायचं काय नाही करायचं तो येणारा काल सांगणार आहे. बघायचं आर्यन स्पोर्ट्स टाकला चेंडू, जोरदार पहार करण्याचा आपला झेल आहे आणि मला वाटते फलंदाज घाई करण्याच्या नादात बाद. ढाण्या वाघ ज्याला म्हटला जातोय तो मात्र अक्षय पाटील उर्फ भाया, एकदम दादागिरी सारखा खेळाडू मैदानात उतरला. त्याला दादागिरी करायचीच आहे फलंदाजीची, कारण आलाय जसं आपण बघितलं वेस्ट इंडिजचा खेळाडू जसा ज्याप्रमाणे मैदानात उतरतो आपल्या स्टाईलनं, त्या स्टाईलनं मात्र अक्षय पाटील मैदानात उतरलाय, ज्याच्यावर मदार असेल तर 59 धावांचं उद्दिष्ट आहे, पाठलाग आहे कसा करायचा. पहिला चेंडू हवेत, उंची जास्त आणि लांबी कमी. आता मात्र निराशजनक कामगिरी करून मात्र अक्षय पाटील माघारी, फटका मारला होता, चेंडू दांड्यावर चढला गेला आणि अक्षयचा नाईलाज झाला, कारण ज्या टायमिंग मध्ये चेंडू तिच्या बॅटवर बसायला पाहिजे त्याप्रमाणे मात्र गोलंदाज हा मात्र मी म्हणतोय की अंकिश हा गोलंदाजानं बघितलं की हा खेळाडू काहीतरी वेगळी रणनीती आखून आलेला आहे आणि वेगळ्या रणनीतीला आळा कसा घालायचा त्या अंकिशनं बघितलं. चेंडू चढवला दांड्यावर आणि उंची जास्त लांबी कमी आणि अक्षय मात्र बाद होतोय. आता मात्र समीर पाटील कुठे असतील ते 100% नाराज झाले असतील, कारण त्यांचे मोहरे मात्र फक्त प्रेझेंटी लावतायत आणि माघारी परत आहेत. समीर पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय आणि अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर पाठबल महत्वाचं. जोरदाता मात्र खालून मारण्याचा प्रयत्न केला, बघितलं वरून मारताना माझे फलंदाज बाद झाले, आता आपण खालून मारून धावा वाढवण्याचा प्रयत्न करत षटक तिसरं प्रगती पथावर असताना मात्र फलंदाज येतोय तो विनीत आणि सूरज पाटील अशी खेळपट्टीवर जोडी, धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती 18, खूपच कमी धावसंख्या. आता मात्र उंची जास्त चेंडू घेतोय, पंच क्रॉस होत आहेत आणि पंच जमीन समांतर हात करून दाखवतायत, सांगतायत, इशारा करतायत की हा चेंडू खराब आहे, हा खेळण्याच्या परिस्थितीत चेंडू नाही, फलंदाजानं सोडून दिलेला चेंडू आहे. बघायचं आक्रमकता, दहशत दाखवायची आहे ती राधेय ग्रुप ग्रामपंचायत मैदान चिर्लेवर. चेंडू हेलिकॉप्टर शॉट, चेंडू पाहता पाहता सीमेचा पाठलाग करत सीमा पार करतोय आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावेने संघ पुढे सरसावतोय 23च्या घरात.
कीच आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं आणि त्या आवडीचा चेंडू मात्र फेकला. आणि आवडीचा चेंडू प्रत्येक ह्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवावं लागेल, परत पाठवावं लागेल. बघायचं आहे आता मात्र एकदा फाईन लेग कडे मारण्याचा प्रयत्न. खराब चेंडूचा इशारा येतोय. पंच क्रॉस होत आहेत. माणूस क्रॉस कधी होतो सर्वांना माहिती आहे. तसे पंच क्रॉस कधी होत आहेत जेव्हा तुमचा चेंडू या खेळपट्टीच्या बाहेर असेल. नो बॉलचा इशारा. फ्री हिट चा फायदा उचलायचा येतो म्हणजे सिद्धेश सूरजला. सलामीवीर लढतोय, वीरासारखा लढतोय, साथ कोणाची मिळत नाही. सूरज मात्र किल्ला लढवतोय. आर्यन स्पोर्टचा किल्ला लढवायचा आहे, किल्ल्यावर चढायचा आहे, भगवा फडकवायचा आहे. परंतु सूरजला कोण साथ देत त्या सूरजवर मदार असेल. धावसंख्या 59. जोरदार प्रहार. बिग 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 हिट. जिसने पिया वो नशे में आएगा. आपण म्हणतो दारुड्याची बॅटरी चार्जिंग कधी होते तर पिल्यावरच होते. कारण पिल्यावर दारुड्या कुठलाही माणूस हा वाघ होतो. त्याला धरायला 4-4 जण लागतात आणि त्याची बॅटरी त्याला जे बोलता येत नाही ते बोलू शकण्याची ताकद फक्त दारूमध्ये आहे. म्हणून भारतामध्ये सर्वात जास्त विक्री होत असेल तर दारूचा दुकान तुम्ही गटाराच्या बाजूला लावा तरी गर्दी अफाट. आणि एखादा दुकान धावसंख्या 30, 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. शेवटचं षटक, निर्णायक षटक. त्या षटकामध्ये 7 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. बघायचा मोठा प्रहार करावा लागला आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाला. समीर पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायची कृपा करावी. ज्या समीर पाटील यांच्या माध्यमातून चिर्ले गावात पहिल्यांदाच जल्लोष होणार तो 6 ऑक्टोबरला, ज्यानं केदारनाथ बद्रीनाथ या ठिकाणी ट्रिप काढलेला आहे विनामूल्य. हो हा चेंडू मात्र थोडासा ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण करतोय सूरज. आपली कामगिरी चोख मध्ये, पण सूरजला 7 आता मात्र हवी आहे ती विनीत याची. कारण शेवटचं षटक आणि 29 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 28. 5 आता मात्र नक्कीच 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 28 धावांची गरज. अठ्ठावीस धावांची गरज आहे. 59 धावांचं उद्दिष्ट नाणेफेकीचा कौल लागला होता. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाच्या बाजूने प्रथम त्यानं क्षेत्ररक्षण करण्याचा आपला अचूक निर्णय घेतला होता. सुरुवातीला मात्र दडपण टाकलं होतं त्या आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघानं. कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी धावांनी मुसंडी मारली, कुठेतरी एखादा गोलंदाज कमकुत भेटला आणि धावांचा रतीब मात्र 58 पर्यंत पोहोचला आणि 59 धावांचं आव्हान ठेवलं. घरच्या मैदानावर मात्र आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाला ही झुंज द्यावी लागणार आहे. शेवटचं षटक आणि 7 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 28 धावांची गरज. पहिला चेंडू ग्लास केलाय, उंची जास्त लांबी कमी कमी. आणि काय म्हणावं, नशीब गांडू तर मी कोणाशी भांडू असा प्रकार. आणि बघा दोन्ही फलंदाज लक्ष नसल्यामुळं अगदी कासवाच्या गतीनं धाव काढतायत. तिथे 3-4 धावा धावू शकल्या असत्या, तिथे मात्र 3च धावा काढू शकला. 4 धावा काढल्यात. मी म्हटलं की 2 फलंदाज थांबले होते का हेच मला कळलं नाही आणि 4 धावा पळून काढतायत.
आणि या बघा आता मात्र असं समीकरण असेल की चेंडू महत्वाचा असेल, प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल आणि त्याच्यावर धावा काढणं महत्वाचं असेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा प्रत्येक चेंडू अति महत्वाचा असेल की निर्धाव कसा जाईल. 6 चेंडू 5 चेंडू आणि 24 धावा. जोरदार प्रहार. बिग 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 हिट. चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. आता मात्र हा जो चेंडू असेल तो संघासाठी निर्णायक असेल. या चेंडूवर जर षटकार बसला तर आर्यन क्रिकेट संघ निश्चितच कमबॅक करू शकेल. हा रबरी बॉल स्पर्धा आहेत. रबरी बॉल स्पर्धा म्हटल्यानंतर तुमच्या शेवटच्या षटकात 36 जरी धावा असल्या तरी काढण्याची फलंदाजीमध्ये ताकद असते, कारण पाटा खेळपट्टी आहे. जेवढा स्पीडनं चेंडू टाकाल तेवढा स्पीडनं चेंडू मारण्याची ताकद मात्र सूरज लढवतोय. दरम्यान प्रवीण मडवी यांचं आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत आहे चिर्ले चॅलेंजर ट्रॉफी 2025 मध्ये. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. जर या चेंडूवर सूरज हा सलामीवीर आहे, वीरासारखा लढतोय आर्यन स्पोर्टच्या बाजूनं, त्याला साथ देते तो विनीत. एक टायमिंग शॉटला मात्र विनीत त्याला साथ देतोय आणि तोच किल्ला डलवण्यास सूरज सज्ज होतोय. आता मात्र एकदम निर्णायक चेंडू असेल ह्या दोन्ही संघासाठी. फुलटॉस चेंडू. आता मात्र बघायचं लांबी कमी आणि उंची जास्त आणि अशा प्रकारे वीरासारखा लढणारा वीर मात्र धरार्थी पडला. संघाला मोठा हादरा, मोठा धक्का बसतोय तो सूरजच्या रूपाने. जीवलग मित्र सन्मान्य सागर शेठ घरत यांचं आगमन झालेलं आहे. एक कालचा ढाण्या खेळपट्टीच्या मैदानाचा ढाण्या वाघ होता, परंतु आता सध्या क्रिकेट सोडल्यापासून बकरी झालेली आहे. त्यांनी स्टेजवर यांनी सागरजी घरात खेळ सोडलाय, रिटायरमेंट घेतली लवकरच. म्हणजे तरुणपणात ज्यांनी रिटायरमेंट घेतली असेल तर तो एकमेव एक्का बादशाह षटकारवीर सागर घरत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान आता मात्र उरलेल्या 3 चेंडू आणि 18 म्हणजे लगातार 3 षटकारांची अपेक्षा. आता मात्र चेंडू मात्र फ्लिक करतोय मिड विकेटच्या पट्ट्यात. एकच धाव मिळते आणि सामन्यामध्ये फक्त नो बॉलची अपेक्षा करावी लागेल, कारण 3 चेंडू 18 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. मी म्हटलं 17 म्हणजे हा आकडाच खतरा आहे. जोरदार प्रहार विनीत यांचा. चेंडू मात्र जातोय षटकार. एक चेंडू शिल्लक. नोबलच्या अपेक्षा षटकारासाठी फुलटॉस, परंतु फायदा उचलू शकला नाही. आणि अशा प्रकारे हार्दिक अभिनंदन दोन्ही संघांचा. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाने आपल्या घरच्या मैदानावर फाईट दिली, फाईट देण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच श्याम स्मृती धाकटी जोय अर्थात पॅकर आमचे चिर्ले गावाचे आहेत आणि ज्याने सुरुवातीला ज्या आर्यन संघाला रोखलं होतं, असं वाटलं होतं की श्याम स्मृती धाकटी जो संघ कुठे बॅकफुटला चाललाय, पण शेवटच्या क्षणी हात